हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण रिलिजियस पाहिले होते, इंडियन रिलिजियस, मल्टी रिलिजियस. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे कास्ट सिस्टम इन इंडियन सोसायटी. कास्ट सिस्टम इन इंडियन सोसायटीमध्ये एक्झॅक्ट काय येतं? इंडियन सोसायटी इज अ ट्रेडिशनली डिवायडेड इंटू कास्ट और clans, not ethnicities, and these are categories have had no official status since independence in 1947, except for the scheduled caste and tribes, which remains registered for the purpose of positive discrimination. आता याच्यामध्ये तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कास्ट सिस्टम आली कुठून. तर कास्ट सिस्टम जे आहे ही चार जे वर्ण होते आपले, देर वॉज फोर वर्णाच. मग ते कोणते आहेत? तर त्याच्यामधला एक होतं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, असे चार होते. मग शूद्र म्हणजे कोण? की ज्यांच्याकडून त्यावेळेस त्यांना खूप शूद्र म्हणजे की अशी लोक की जे खूप ज्यांची खूप मागासलेली सोसायटी होती, ज्या लोकांचा टच सुद्धा कुठे सहन केला जात नसायचा, जी लोक बाजूने गेल्याच्या नंतर सुद्धा ते म्हणजे काही लोकांना ते चुकीचं वाटायचं. सो असे खूप सारे असे होते. मग याच्यावरती काय झालं की ज्यावेळेला आपलं इंडियन इंडिपेंडन्स झालं इंडिया, त्याच्यानंतर ज्यावेळेला आपलं कॉन्स्टिट्यूशन फॉर्म झालं, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे शूद्र लोक होते यांच्यासाठी काय केलं की रिझर्वेशन प्रत्येक ठिकाणी ठेवलं. कारण जर ते रिझर्वेशन ठेवलं नसतं, त्या काळात त्या रिझर्वेशनची गरज होती, जर ते रिझर्वेशन ठेवलं नसतं तर कदाचित ती लोक अजूनही तशीच मागास राहिली असती. मग त्या लोकांना वरती येण्यासाठी, त्यांना लोकांना डेव्हलप होण्यासाठी एक ऑप्शन म्हणून त्यावेळेस बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी, की हे जे आहे की त्यावेळेच्या इंडिपेंडन्स नंतर कॉन्स्टिट्यूशन मध्ये ह्या अशा लोकांना काय केलं की रिझर्वेशन दिलं. मग त्यांनाच आपण शेड्यूल कास्ट किंवा ट्राईब्स असं म्हटलं जातं. आता हे जे चार वर्ण आहेत, देर आर ब्रॉडली डिवायडेड इंटू फोर स्ट्रेट strata इन टर्म्स ऑफ देअर ऑक्युपेशन. आता हे जे आहेत हे कशावरनं चार वर्ण पडले? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. तर हे पडले ऑक्युपेशन वरून. म्हणजे ब्राह्मण म्हणजे कोण? की जे असं समजलं जायचं की जे देवाच्या जवळचे आहेत, ज्यांना सगळ्यात जास्त ज्ञान आहे, त्या लोकांना ब्राह्मण समजलं जायचं. त्यावेळेच सांगतो हे चार वर्ण. क्षत्रिय म्हणजे जे राष्ट्राचं संरक्षण करतात, जे राष्ट्राला सॉरी डिपेंड करतात. थोडक्यात जे आर्मीचं काम करायचे त्यांना म्हटलं जायचं क्षत्रिय. वैश्य म्हणजे कोण? तो वैश्य म्हणजे जे व्यापार करायचे, व्यापार इन द सेन्स ट्रेडिंग करायचे, त्या लोकांना वैश्य म्हटलं जायचं. आणि शूद्र म्हणजे कोण? जे साफसफाईचं वगैरे काम करायचे, अशा लोकांना शूद्र म्हटलं जायचं. सो असे हे चार वर्ण त्यावेळेस पडले होते. देअर वॉज अ ब्रॉडली डिवायडेड इन द. आणि हे वर्ण कशावरून पडले? तर त्यांच्या ऑक्युपेशन्स वरून. According to the Varna's model, the untouchable are outside the caste system and contact with their pollutes members of the other four Varnas. Purity and pollution have been main base of Varna's Vyavastha, and it's applied as all spheres includes occupation, food habit, clothing, and language during the Vedic period. Untouchability was not a phenomenon. It came into being during a later वेदिक इरा. आता हे जे अनटचबिलिटी होती ही वेदामध्ये किंवा वर्ण ह्याच्यामध्ये पुराणामध्ये कुठेही नव्हती. ही नंतर नंतर ती अवगत झाली किंवा लोक ते मानायला लागले की अनटचबिलिटी, की अशा या व्यक्तींना टच करायचं नाही, अशा व्यक्तींना अशा ठिकाणी प्रवेश द्यायचा नाही. And later on, occupation diversity gives birth of human of जातीज or communities or caste group. आणि मग काय झालं की ही जे ऑक्युपेशनल डायव्हर्सिटी होती त्याने आणखी काही नवीन गोष्टींना जन्म दिला. मग त्या कोणत्या होत्या? जात जात व्यवस्था, त्याच्यानंतर कम्युनिटीज, त्याच्यानंतर कास्ट ग्रुप्स. मग ह्या सगळ्यांना काय झालं पुढे जाऊन, जसं की हिंदू हे रिलिजन होतं, पण हिंदूंमध्ये मग खूप साऱ्या कास्ट पडल्या. कास्ट पडल्याच्या नंतर कास्टमध्ये सबकास्ट आल्या. सो अशा पद्धतीने ते डिवाइड होत गेलं. According to Gurye, the noted scholar, the Varna Dharma or code governing the conduct of the three different Varnas seems to have received a high degree of elaboration in the post-Vedic period.
Such of the Indian caste system is a system of social stratification and social restriction in which communities are defined by thousands of endogamous hereditary groups called jatis. The British, for the purpose of administration, made list of Indian communities. They used two terms of describe Indian communities: caste and tribes. आता ह्यांनी काय केलं की ज्यावेळेला आता दुसरी एक गोष्ट अशी की ज्या वेळेला इंग्रज भारतामध्ये आले, ब्रिटिश इंडियामध्ये आले, तेव्हा एवढंही इझी नव्हतं की ब्रिटिश इंडियावरती किंवा भारतावरती लगेचच राज्य करू शकत होते. मग त्यांनी कोणती गोष्ट ज्यावेळेला सुरुवातीला ब्रिटिश इंडियामध्ये आले ते कोणत्या उद्देशाने आले, कोणता मोटिव्ह ठेवून आले, तर जस्ट ट्रेडिंग की व्यापार करण्यासाठी आलेले ते. बट त्यांनी काय केलं की व्यापारासोबत इथे लक्षात आलं त्यांच्या की इथला जो इथली जी कम्युनिटी आहे किंवा इथले जे पीपल्स आहेत, हे पीपल काय आहेत की डिवाइड केलेले आहेत एका पर्टिक्युलर ग्रुपमध्ये. मग ते ग्रुप म्हणजे कोणते, तर कास्ट सिस्टम. मग त्यांनी ह्या कास्ट सिस्टमला किंवा ह्या सगळ्यांचा हेल्प घेऊन डिवाइड रूल पॉलिसी म्हणून त्याला म्हटलं जातं की तुम्हाला तुमच्या तुमच्यात त्यांनी वाद लावून दिले. आणि या वादामुळे काय झालं की आपण सगळे एकमेकांशी डिबेट करत बसलो किंवा आपण सगळे एकमेकांशी भांडत बसलो आणि याचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी कित्येक वर्ष आपल्या इथे राज्य केलं. पण त्यांचं असं म्हणणं होतं की इथे कोणताही त्यावेळेस आता एक तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर त्यावेळेस महार म्हणून जो हे होता समाज होता, त्यांना हे जे अप्पर धर्मीय होते किंवा ज्यांची कास्ट शेड्यूल मोठं होतं की जे जे मगाशी म्हटलं प्रमाणे की जे 4 वर्ण होते त्याच्याबद्दल जे अप्पर वर्ण होते त्यांनी काय त्यांचं असं म्हणणं होतं की महार हा अनटचेबल असायचा. ब्रिटिशांनी काय केलं मग याचा फायदा कसा घेतला की ज्या वेळेला ब्रिटिशांनी आर्मी तयार केली, आता या लोकांना तसंही कोणी मान देत नव्हतं, रिस्पेक्ट देत नव्हतं, महार म्हणून होता. मग या लोकांनी काय केलं ब्रिटिशांनी, तर महार बटालियन म्हणून एक सेपरेट बटालियन चालू केली. आणि या बटालियनना याच विषयी भडकवलं जायचं की तुम्हाला कुठेही रिस्पेक्ट दिला नाही, पण तुम्हाला आम्ही रिस्पेक्ट दिला. त्याच्यामुळे हे लोक काय होतं की ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहायचे, कारण जो ह्या सोसायटीमध्ये राहून आम्हाला जो रिस्पेक्ट मिळाला नाही तो आम्हाला ब्रिटिशांनी दिला. सो ब्रिटिशांनी हेच केलं की आपल्यातले वाद जाणून आपल्या आपल्यातच त्यांनी जास्त वाद लावून दिले. दिस देन शेड्यूल कास्ट, मी काय म्हटलं की शेड्यूल कास्ट. शेड्यूल कास्ट म्हणजे काय की जे हे लोअर वर्णीय होते त्यांना शेड्यूल कास्ट म्हटलं जायचं. हे शेड्यूल कास्ट जे होते किंवा ट्राईब्स की यांना काय म्हटलं जायचं, तर यांनाच पुढे जाऊन एक दलित म्हणून त्यांना एक अनटचेबिलिटी कॉल देमसेल्स दलित, त्यांना दलित म्हटलं जायचे. म्हणजे जे हे अनटचेबल लोक होते त्यावेळेचे त्यांना काय म्हटलं जायचं, दलित. meaning depressed until give them a Mahatma Gandhi who wanted the society accept untouchables within them. महात्मा गांधींनी सुद्धा म्हटलेलं की अनटचेबल जे आहेत त्यांना ऍक्सेप्ट करण्याचं एक, पण महात्मा गांधींचा लढा कसा होता की ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा अहिंसेचा मार्ग होता. सो ते कोणतीही हिंसा न करता कोर्टाद्वारे, आता तसं एक मी आताच्या युथ मध्ये एक पाहिलं की महात्मा गांधींबद्दल फारशा लोकांना कदाचित मी म्हणतो रिस्पेक्ट नाही असं कधीतरी दिसतं, कारण खूप सारे लोक महात्मा गांधीजींना नावं ठेवतात कारण त्यांनी अहिंसेचा मार्ग. कारण आताच्या जनरेशन मध्ये असं आहे की अहिंसा ही कोणालाच पाठवतात. अहिंसा म्हणजे काय, काही लोकांना सांगायचं म्हटलं तर अहिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारचा अत्याचार न करता, कोणत्याही प्रकारची मारामारी न करता शांततेच्या मार्गाने आपल्याला हवं असलेलं टार्गेट अचीव्ह करणं, त्याला अहिंसा म्हणतात. सो त्यांनी अहिंसेचा मार्ग घेतला. सो आपल्याला खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की महात्मा गांधीजींनी हे चुकीचं केलं. पण आज तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेला भारताला इंडिपेंडंट मिळालं त्याच्यात सगळ्यात जास्त नाव कोणाचं घेतलं गेलं याच्यात, महात्मा गांधीजींचं. का? त्याला रिझनही तसंच होतं, कारण महात्मा गांधीजींनी ही जी केस होती, म्हणजे ज्यावेळेला इंग्लंडच्या गव्हर्नमेंटने या लोकांना, ब्रिटिश लोकांना इकडे पाठवलं किंवा हे लोक व्यापारासाठी आले, त्यांच्यानंतर त्यांनी राज्य केलं, तरी ब्रिटिश ज्याला इंग्लंड मधले जे तिथले राणी होती किंवा हे होते, सो त्यांना हेच वाटत होतं की इंग्लंडची लोक जे आहेत ही इंडियन लोकांना खूप चांगल्या पद्धतीने जवळ करून ते राज्य करतात. पण तसं नव्हतं. मग हे पटवून देण्याचं काम महात्मा गांधीजींनी इंग्लंडच्या कोर्टामध्ये केलं.
तिथे जाऊन त्यांनी तिथे त्या कोर्टमध्ये ते केस लढत होते. कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की महात्मा गांधीजी हे ॲडव्होकेट होते. सो त्यावेळेस त्यांनी तिथे जाऊन ती केस लढली आणि त्यांच्या त्या केस लढण्यामुळेच कदाचित म्हणजे पुढे जाऊन या ब्रिटिशांना इंडिया सोडावी लागली. सो त्याच्यामुळे ह्या ज्यावेळेला इंडिपेंडन्सचा विषय निघतो त्यावेळेस खूप साऱ्या लोकांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला होता, पण तरी सुद्धा महात्मा गांधींचं नाव सगळ्यात पुढे येतं. त्याला रिझन ते होतं. So Dalit, meaning depressed, until given them the Mahatma Gandhi who wanted to society to accept improving lots of Shudras and the untouchables. त्याच्यानंतर काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्लेट म्हणजे ज्या वेळेला शूद्र दलित या लोकांचा विषय येतो किंवा त्यांच्या सन्मानाविषयी त्यांच्या डेव्हलपमेंट विषयी जेव्हा बोललं जातं त्यावेळेस प्रत्येक वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सगळ्यात अग्रेसर असतं. कारण त्यांनी खूप काही केलं की ज्याच्यामुळे आज दलित लोक किंवा जे कोणी म्हणजे हे अनटचेबल लोक होते हे आज खूप चांगल्या हुद्द्यावरती आहेत. आज सगळ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ते काम करतात आणि या सगळ्याचं श्रेय फक्त बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आज फॉलोअर्स लिव्स हिंदुइझम अँड कन्वर्ट द बुद्धिझम. लिव्ह हिंदू आता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचा धर्म सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे महार होता. म्हणजे हा महार हा हिंदू धर्मातला एक पार्ट होता. पण त्यांनी महार धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे फॉलोअर्स होते त्या सगळ्यांनी हा हिंदू धर्म सोडून तेही स्विच झाले बौद्ध धर्मात. आणि त्यात जर कास्ट ज्यावेळेस ज्या लोकांनी हा बौद्ध धर्म स्वीकारला त्या लोकांना नवबौद्ध म्हणून त्यांची एक वेगळी म्हणजे त्यांच्या जर कास्ट वेगवेगळे तुम्ही पाहिलं तर त्याच्या नवबौद्ध म्हणून एक मेन्शन केलं जातं. म्हणजे हे नवबौद्ध कोण, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मामध्ये ते कन्वर्ट झाले. आता याच्यामध्ये एसटी शेड्यूल्ड ट्राइब्स. शेड्यूल्ड ट्राइब्स ऑल्सो कॉल्ड आदिवासी बिलॉंग्स टू द सेकंड कॅटेगरी. द पीपल इन दिस कॅटेगरी, आता पहिले जे होतं ते कोण होते, शेड्यूल कास्ट SC आणि हे येतं शेड्यूल्ड ट्राइब्स. शेड्यूल्ड ट्राइब्स मध्ये कोण येतं की आदिवासी. शेड्यूल्ड कास्ट मध्ये अनटचेबल and scheduled tribes मध्ये आदिवासी. In the category perform rapid deep in the jungles, forest, माउंटेन्स ऑफ इंडिया. मग ही लोक कुठे बघायला मिळतात, ही लोक जंगलामध्ये त्याच्यात लाईक फॉरेस्ट माउंटेन्स किंवा हिली एरियामध्ये हे लोक पाहायला मिळतात. अवे फ्रॉम द मेन पॉप्युलेशन, जे मेन पॉप्युलेशन पासून कुठेतरी लांब आढळून येतात. अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी और बॅकवर्ड क्लासेस बिलॉंग टू द थर्ड कॅटेगरी. आणि तिसरी कॅटेगरी येते ओबीसी अदर बॅकवर्ड. दिस कॅटेगरी इन्क्लूड्स in it caste who belongs Shudra Varna and also former untouchable who converted from Hinduism to other religions. मग ह्याच्यामध्ये असे येतात की जे जे सुद्धा अनटचेबल होते पण ज्यांनी हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म कोणता तरी स्वीकारला. सो अशा लोकांना ओबीसी म्हटलं जातं. ऑल्सो फॉर्मर दिस कॅटेगरी ऑल्सो इन्क्लुड्स इन nomads and tribes who made living from criminal acts. आता याच्यामध्ये काय म्हटले, इट्स ऑल्सो इन्क्लूड इन इट की जे लोक क्रिमिनल म्हणून त्यावेळेस ओळखले जायचे जे लोक सो हे अशी लोक सुद्धा हे ओबीसी कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केली गेली. इट इज एस्टिमेटेड दॅट देर आर 4,635 जातीज और कम्युनिटीज फाउंड इन इंडिया. इंडियामध्ये किती टोटल जाती फाउंड होतात, 4,635. हे लक्षात ठेवा सेंटेन्स, कारण हे तुम्हाला कदाचित आता एमसीक्यू मध्ये पडू शकतं. आउट ऑफ विच 751 आर शेड्यूल कास्ट कम्युनिटीज. त्याच्यामधले किती आहेत, 751 हे शेड्यूल कास्टचे आहेत, शेड्यूल कास्ट कम्युनिटीज आहेत. आणि 461 आर शेड्यूल्ड ट्राइब्स कम्युनिटी. आणि त्याच्यापैकी या 4,635 मधले 7,051 आर शेड्यूल कास्ट and 461 are scheduled tribes. The highest number of scheduled caste is found in Uttar Pradesh. एससी कॅटेगरीचे जास्त लोक कुठे पाहायला मिळतात तर उत्तर प्रदेशमध्ये. हा एक तुमचा हायलाइट करून ठेवा पॉइंट, हा तुम्हाला एमसीक्यू ला विचारला जाऊ शकतो. द हायेस्ट नंबर ऑफ शेड्यूल कास्ट इज फाउंड इन उत्तर प्रदेश. शेड्यूल कास्ट कम्युनिटीज आर नॉट फाउंड इन अरुणाचल प्रदेश. आता हे जे शेड्यूल कास्ट कम्युनिटीचे लोक आहेत हे अरुणाचल प्रदेशमध्ये, नागालँड, मेघालय, मिझोराम अँड अंदमान निकोबार आयलँड्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार नाही. ओके, देन शेड्यूल्ड ट्राइब्स कम्युनिटी आर नॉट फाउंड इन दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, गोवा, पॉडिचेरी.
त्याच्यानंतर शेड्यूल ट्राईब जे आहेत ते काय तुम्हाला दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, गोवा आणि पांडिचेरी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. देअर इज अ ट्रिमेंडस डायव्हर्सिटी ऑफ कम्युनिटीज लिव्हिंग ऑल द स्टेट्स. बाकी ठिकाणी तुम्हाला सगळीकडे हे सगळे लोक SC ST चे लोक पाहायला मिळतील. देन पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन in India. The Constitution of Independent India, which largely followed the patterns of the Government of India Act 1935, made provision for positive discrimination in favor of the scheduled caste and scheduled tribes. According to the central government policy, these three categories are entitled for positive discrimination. Sometimes these three categories are defined together as backward classes. 15% of India's population is scheduled caste. According to central government policy, 15% of government jobs and 15% of students admitted to universities must be from scheduled caste. For the scheduled tribes, about 7.5% places are reserved, which is their proportion in Indian population. The other backward classes are about 52% of India's population, and 27% of government jobs are reserved from them. Along with the central government, the state government of India also follow positive discrimination policy. It is also interesting to note that no census in independent India has ever collected any statistics about caste. आता यांनी काय म्हटलंय की पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन इन इंडिया. आता पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजेच काय तर रिझर्वेशन. तर ज्यावेळेला म्हटलं की अनटचेबल लोक होते की त्यांचं भविष्य धोक्यात होतं, कदाचित पुढे जाऊन त्यांना खूप सारे त्रास सहन करावे लागले असते. अशा वेळेस कॉन्स्टिट्यूशन मध्ये बाबासाहेबांनी अशा लोकांप्रती एक आपुलकी दाखवली, अशा लोकांना जवळ केलं आणि अशा लोकांना वरती येण्यासाठी किंवा अशा लोकांना डेव्हलप होण्यासाठी चान्स मिळावा यासाठी रिझर्वेशन हा प्रकार अंमलात आणला. मग रिझर्वेशन कुठे होतं तर इंडियामध्ये जे काही पॉप्युलेशन आहे त्याचे 50% पॉप्युलेशन हे कोणाचं आहे शेड्यूल कास्टवाल्यांचं. म्हणून गव्हर्नमेंट जॉब्सला 50% आणि युनिव्हर्सिटी ऍडमिशन साठी 50% असं शेड्यूल कास्टला रिझर्वेशन दिलं गेलं की जिथे गव्हर्नमेंट जॉब जर असेल तिथे 50% लोक हे शेड्यूल कास्टचेच हवी आहेत आणि एखादा कॉलेज असेल तर तिथे सुद्धा 50% लोक ही शेड्यूल कास्टचेच हवी. सेम त्याच पद्धतीने पॉप्युलेशनचा विचार करता शेड्यूल ट्राईब्सचे पॉप्युलेशन कमी असल्यामुळे त्यांना हे सुद्धा या ठिकाणी आरक्षण रिझर्वेशन मिळालं, पण ते किती होतं 7.5%. त्याच्यानंतर थर्ड कास्ट जी होती अनटचेबिलिटी मधली किंवा रिझर्वेशन मधली ती होती अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच ओबीसी. मग या ओबीसीची जी संख्या होती इंडियन पॉप्युलेशन मध्ये ती जास्त होती, ती होती 52%. मग एवढी मोठी संख्या असल्यामुळे त्यांना जास्त रिझर्वेशनची गरज होती, म्हणून त्यांना सुद्धा 27% रिझर्वेशन देण्यात आलं गव्हर्नमेंट जॉबसाठी. सो अशा पद्धतीने जे काय आहे की या ज्या बॅकवर्ड क्लासेस होते ह्या लोकांना इथे रिझर्वेशन देऊन त्यांना मोटिवेट करण्यात आलं पुढे जाण्यासाठी. देन येतं कास्ट सिस्टम इन मॉडर्न इंडिया. मॉडर्न इंडिया मधला कास्ट सिस्टम. So Western education, jobs in the administration and urban sources of income are all the contribution factors for caste system to be less rigidly followed in the urban areas. The introduction of adult franchises and Panchayati Raj since independence has resulted in giving new sense of self, respect and power to low caste, opportunity Dalits who enjoy reservation of seats in all elected bodies from the village to the union parliament. Further, the vast improvement in communication, movement to cities in higher education, urban cosmopolitan, and westernization has contributed to the decline of the caste system, resulting in the decrease in cultural diversity and an increase in uniformity in India. During the last 60 years or more, the endogamous circle is widening with more and more marriage taking place outside the caste system. The society is becoming more and more tolerant and liberal. However, we still have many more miles to go before the caste system is eradicated
in totality from the Indian social scenes. However, the caste identity has become subject of political, social, and legal interpretation. Communication who get listed entitled positive discrimination do not get out of this list even their social and political condition get better. In many cases, the legal system is involved to decide if certain person is entitled for positive discrimination. A detailed analysis of it will be done in preceding chapter. काय म्हटलं याच्यात कास्ट सिस्टम इन मॉडर्न इंडिया. मॉडर्न इंडियामध्ये कास्ट सिस्टम काय आहे तर इथे सुद्धा आजही जे बाबासाहेब आंबेडकरांनी जी कास्ट सिस्टम सुरू केली किंवा सॉरी जे रिझर्वेशन सुरू केलं ते रिझर्वेशन आजही तसंच कंटिन्यू आहे. पण याच्यात मध्ये काय झालं की या रिझर्वेशनमुळे आज जरी फक्त गव्हर्नमेंट जॉब्स किंवा युनिव्हर्सिटी ऍडमिशन्सच नव्हे तर इवन तुम्ही ज्या वेळेला इलेक्शनला उभे राहतात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला या रिझर्वेशनचा बेनिफिट्स मिळवता येतो. त्याच्यामुळे आज लिडरशिप करण्याची जी क्वालिटी होती ती सुद्धा या दलित लोकांना किंवा अनटचेबल लोकांना अवेलेबल झाली. दुसरी गोष्ट या लोकांप्रती जे काही मग असं झाल्याच्या नंतर अशा लोकांवरती अन्याय होण्याची शक्यता जास्त होती. त्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं मग पुन्हा अॅट्रॉसिटी लॉ वगैरे जे आहेत अशा पद्धतीचे लॉ लागू केले की ज्याच्यामुळे दलित लोकांना हिनवताना किंवा त्रास देताना बाकीच्यांना कुठेतरी त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल यावा. सो अशा पद्धतीने मॉडर्न इंडियामध्ये ही अशा पद्धतीने कास्ट सिस्टम जी आहे ती राबवली गेली. देन नेक्स्ट जेंडर. गर्ल्स अँड वुमेन्स कॉन्स्टिट्यूट्स one half of the world's population as well as India. Even a decade after turn of the millennium, questions are rise with regards of gender and its relationship with issue development. आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर जेंडरमध्ये आज काही काळापूर्वी म्हणजे एक 10-1 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की मुलांच्या तुलनेमध्ये मुलींची संख्या फार कमी होती. सो मेल जेंडर जे होते ते जास्त होते आणि गर्ल्स किंवा वुमन्स पॉप्युलेशन जे कमी होतं. इवन मला आठवतं की काही वर्षापूर्वी मी ज्यावेळेला एक ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मग त्यावेळेस आपले जे पालकमंत्री होते रत्नागिरी जिल्ह्याचे ते होते भास्करराव जाधव साहेब. सॉरी भास्करराव जाधव साहेब. त्याच्यानंतर त्यावेळेस याला आवाशीमध्ये एक प्रोग्राम होता. तर आवाशीतली जी मुलं आहेत त्यांना माहिती आहे सुवर्ण भास्कर महोत्सव म्हणून होतं. सो त्या सुवर्ण भास्कर महोत्सवामध्ये मी माझं स्वतःच एक ऍक्ट केला होता. तो ऍक्ट होता याच की बेटी बचाव बेटी पढाव या रिलेटेड होता. माझ्या पूर्ण ग्रुपने केला होता. त्यावेळेस मला एक प्राइज मिळालं होतं. तिथे फर्स्ट प्राइज मला त्यावेळेस मिळालं होतं आणि त्या प्राइज मिळालं त्यावेळेस आपले जे पालकमंत्री होते त्यांनी एक अनाउन्समेंट केली होती की आज रत्नागिरी जिल्ह्याची डिस्ट्रिक्टची एक अभिमानास्पद गोष्ट सांगायची म्हणजे इथे 1000 मुलांमागे 1133 मुली आहेत. म्हणजे फक्त रत्नागिरी जिल्हा माझ्या मते असा होता की ज्याच्यामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त होती. आणि याला रिझन आहे की आपल्याकडे जी हुंडा पद्धत आहे ही आपल्याकडे राबवली जात नाही. त्याच्यामुळेच कदाचित हे असं होतं. अदरवाईज सगळ्या ठिकाणी ही पद्धत अजूनही चालू आहे बरं का. जर तुम्ही मराठवाडा विदर्भ या साईडला गेलात तर तिथे अजूनही अशा पद्धती चालू आहेत. सो या जेंडर पद्धतीमुळे काय होतं की सेक्स रेशो मध्ये इफेक्ट व्हायला लागला होता की या सगळ्या गोष्टींमुळे की हुंडा पद्धत त्याला डॉवरी पद्धत म्हणून सुद्धा म्हटलं जातं तुमच्या याच्यामध्ये की याच्यामुळे काय होलं की सेक्स रेशो जो होता तो मुलींचा सेक्स रेशो मुलांच्या तुलनेमध्ये कमी होत होता. किंवा होता अजूनही तशीच पद्धत. आता इथे त्यांनी दिलेलं आहे बघा टोटल नंबर ऑफ 2001च्या सेन्सस नुसार आणि 2001च्या सेन्सस नुसार इथे बघा टोटल होते 2001च्या सेन्सस नुसार 53 लाख एक मिनिट 5 करोड 53 crores 22 lakh 23,090 मेल्स होते. काय होतं टोटल नंबर ऑफ 2000 सेन्ससच्या 53 crores 22 lakhs 23,090 मेल्स होते आणि त्याच्या तुलनेत फिमेल किती होते
49,65,14,364. आलं लक्षात. सो इथे पण तुम्हाला दिसतं 2001 ला मुलींची फिमेल्सची जी संख्या आहे ती कमी होती. सेक्स रेशो, आता हायेस्ट सेक्स रेशो कोणाचा होता, तर केरलाचा होता. कारण केरलामध्ये लिटरेचर लोकांच्या तुलनेमध्ये ज्यावेळेला कंपॅरिझन होते तेव्हा लिटरेचरमध्ये केरला जो आहे तो इंडियामध्ये हायेस्ट समजला जातो. तिथली लोक जास्त शिकलेली आहेत, त्याच्यामुळे हा तिथे परिणाम आहे. तिथे काय होतं की 1050 फिमेल्स होत्या पर 1000 मेल्स मागे. म्हणजे 1000 मुले असतील तर तिथे 1058 मुली होत्या, म्हणजे इथे जास्त होतं. हरियाणामध्ये लोवेस्ट सेक्स रेशिओ, हरियाणामध्ये की जिथे डोरी पद्धत जास्त चालते, किंवा महाराष्ट्राचं पण दिलेलं आहे त्यांनी. हरियाणामध्ये 861 फिमेल्स होत्या 1000 मेल्स मागे, आणि महाराष्ट्रामध्ये 922 फिमेल्स होत्या 1000 मेल्स मागे. सो इथे जो आहे तो अशा पद्धतीने इफेक्ट होता सेक्स रेशिओचा. देन येतं चाइल्ड सेक्स रेशिओ. Through slight increase have been noted when all age group have been included. The child sex ratio in the group of 0 to 6 years has continuously been on the decline. The child sex ratio in 2011 was 919 as compared to 927 in 2001, 945 in 1991, and 962 in 1981. The ratio is declined. आता इथे तुमच्या लक्षात येईल की चाइल्ड रेशो जो होता, मुलांची संख्या, ही 1998 ला किती होती, 962. 1991 ला किती होती, 942. बरोबर आहे, कमी झाली 45. त्यानंतर 2001 ला होती 927, आणि 2001 ला होती 919. म्हणजे जे चाइल्ड सेक्स रेशो होता तो कमी होत आला, डिक्लाइन. द सेक्स रेशो इज अफेक्टेड प्रायमरीली बाय ट्रेंड्स इन fertility, mortality, and sex ratio at birth. According to 2001 census, Maharashtra has the state average of child sex ratio, number of girls per 1000 boys between the age of 0 to 6. आता इथे काय म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये 2011च्या सेन्सस नुसार 0 ते 6 वयोगटातले जे मेल्स होते ते किती होते, 1000 मेल्स मागे 892 फिमेल्स होत्या. Is while national average standards 941 figures have slipped from 2001, when the state average was 913, whereas the national average was 927. A rise in sex determination test and sex selection abortion had been cause of sharp decline in sex ratio. आणि अबॉर्शन्स वगैरे जे होते की ज्याचा इफेक्ट त्या सेक्स रेशो वरती पडला. आता इथे त्यांनी महाराष्ट्र आणि इंडियाचं जे कंपॅरिझन आहे ते इथे दिलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने सेक्स रेशो बघितलं. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात unfavorable sex ratio for females have largely been the result of a preference for son by Indian families, especially in Northwest India. म्हणजे इथे वंशाचा दिवा वगैरे जो प्रकार आहे तो काय होता, किंवा ते इंडियामध्ये ही कन्सेप्ट कशी हे केली झाली, फिमेल्स सॉरी मेल्सला का जास्त इम्पॉर्टंट दिलं गेलं हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला पाहायचं आहे. ओके, ठीक आहे. सो आता आपण इथे थांबूया. काही डाऊट्स असतील तर विचारा.